रघुनाथराव हे 60-65 वर्षांचे एक निवृत्त शिक्षक. आयुष्यभर गावात राहून माणसांत मिसळून पारावरच्या गप्पा मारून जगलेले एक साधे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व. अनेक महिन्यांनंतर ते आपल्या मुलाकडे सुमेधकडे पुण्यात राहायला आले होते. सुमेध एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता. त्याची बायको राधिका ही एका बँकेत कामाला होती आणि त्यांचा 7 वर्षांचा मुलगा ईशान दुसरीला होता. सुमेधचा फ्लॅट खूप मोठा आणि सर्व सुखसोयींनी युक्त होता. घरात महागडा टीव्ही, एसी, मौशार सोफे सगळं काही होतं. पण रघुनाथरावांना या घरात आल्यापासून एका गोष्टीची सतत उणीव भासत होती, ती म्हणजे माणसांचा आवाज. गावात असताना रघुनाथरावांच्या घरी सतत कुणीतरी यायचं जायचं, हसण्याचे गप्पांचे आवाज घरभर घुमायचे. पण सुमेधच्या घरात एक विचित्र आणि भयान शांतता होती. सकाळ झाली की सुमेधच्या एका हातात कॉफीचा मग आणि डोळे लॅपटॉपच्या स्क्रीनवर असायचे. राधिका एका हाताने पोळ्या लाटत असायची आणि तिचे डोळे मोबाईलवर इंस्टाग्राम रील्स बघण्यात गुंतलेले असायचे. आणि छोटा ईशान, त्याला तर सकाळी उठल्या उठल्या हातात टॅबलेट लागायचा. कानात हेडफोन्स घालून तो गेम खेळत बसायचा. सुमेध, आज ऑफिसमध्ये काय काम आहे रे? रघुनाथरावांनी गप्पा मारायच्या हेतूने विचारले. मीटिंग आहे बाबा. सुमेध लॅपटॉपवरून नजर न हटवताच म्हणाला. राधिका, आज भाजी कसली केलीयस? भेंडी. राधिकाने मोबाईलवर स्क्रोल करत त्रोटक उत्तर दिले. दिवसभर तेच चित्र. संध्याकाळी सगळे कामावरून घरी आले की रघुनाथरावांना वाटायचे आता तरी गप्पा रंगतील. पण रात्रीच्या जेवणानंतर सगळे हॉलमध्ये त्याच मऊशार सोफ्यावर बसायचे, पण एकमेकांपासून हजारो मैल दूर असल्यासारखे. चौघेही एकाच खोलीत होते, पण प्रत्येकाचा चेहरा एका निळ्या स्क्रीनच्या प्रकाशात बुडालेला असायचा. कुणीच कुणाशी एक शब्दही बोलत नसे, फक्त बोटांची हालचाल आणि स्क्रीनचा उजेड. रघुनाथरावांना वाटायचं, हे कसलं घर? हा तर मुक्यांचा बाजार आहे. एक दिवस रविवार होता. सुमेधने सर्वांना एका मोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जेवायला नेण्याचे ठरवले. रघुनाथरावांना खूप आनंद झाला. वाटलं, चला आज घराबाहेर तरी हे लोक निवांत एकमेकांशी बोलतील, हसतील. हॉटेल खूप सुंदर होतं. आतमध्ये शेकडो लोक बसले होते. पण रघुनाथरावांनी जेव्हा आजूबाजूला नजर फिरवली तेव्हा ते सुन्न झाले. त्या मोठ्या हॉटेलमध्ये शेकडो माणसं होती, पण आवाज फक्त चमच्यांचा आणि ताटांचा येत होता. समोरच्या टेबलवर एक तरुण जोडपं बसलं होतं. दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये बघत हसत होते, पण एकमेकांकडे बघत नव्हते. दुसऱ्या एका टेबलवर एका कुटुंबाने जेवण आल्यावर आधी त्याचे फोटो काढले आणि मग ते खाण्यापेक्षा मोबाईलवर स्टेटस टाकण्यात मग्न झाले होते. सुमेधच्या टेबलवरही तेच सुरू होतं. सुमेध ऑफिसचे ईमेल चेक करत होता. राधिका मैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर चॅटिंग करत होती आणि ईशान शांत बसावा म्हणून त्यांनी त्याच्या हातात मोबाईल देऊन युट्यूबवर कार्टून लावून दिले होते. अचानक ईशानने मोबाईल बाजूला ठेवला. त्याने हॉटेलच्या एका पेपर नॅपकिनवर पेनने एक छान चित्र काढले होते. त्यात एक घर, आई, बाबा आणि तो स्वतः होता. बाबा, बाबा, बघा ना मी काय काढलंय. ईशानने सुमेधचा शर्ट ओढला. सुमेधने मोबाईलमधून मान न काढताच म्हटले, छान आहे पिल्लू. 1 मिनिट थांब, बॉसचा मेसेज आहे. ईशानने राधिकाकडे पाहिले. आई, तू बघ ना. अरे थांब ना ईशान, बघतेय ना मी, किती गडबड करतोयस. राधिका चिडून म्हणाली आणि पुन्हा मोबाईलमध्ये बघू लागली. ईशानचा चेहरा पार पडला. त्याने काढलेले ते चित्र चुरगाले आणि तो पुन्हा मुकाट्याने मोबाईलच्या स्क्रीनकडे डोळे लावून बसला. हे दृश्य पाहून रघुनाथरावांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी शांतपणे सुमेधच्या हातातील मोबाईल ओढून घेतला आणि टेबलावर उलटा ठेवला. राधिकाचाही मोबाईल त्यांनी बाजूला केला. दोघेही दचकून त्यांच्याकडे पाहू लागले. काय झालं बाबा? सुमेधने आश्चर्याने विचारले. रघुनाथराव गंभीर आवाजात म्हणाले, सुमेध, आपण इथे जेवायला आलोय की मोबाईल चार्ज करायला? आजूबाजूला बघ जरा. एवढी गर्दी आहे पण कुणीच कुणाशी बोलत नाहीये. हा माणसांचा समाज राहिला नाहीये रे. हा मुक्यांचा बाजार झालाय, जिथे सगळे जिवंत आहेत पण कुणाच्याच तोंडातून शब्द फुटत नाहीयेत. राधिका आणि सुमेध खाली मान घालून ऐकत होते. रघुनाथराव पुढे म्हणाले, सुमेध, तुम्ही एकाच छताखाली राहता पण तुम्ही एकमेकांपासून खूप दूर आहात. हा तुझा पोरगा ईशान, मगाशी त्याने किती प्रेमाने चित्र काढलं होतं. त्याला तुमच्या मोबाईलची नाही, तुमच्या वेळेची आणि लक्षाची भूक होती. पण तुम्ही त्याला एक निर्जीव स्क्रीन देऊन गप्प केलं. आज तुम्ही त्याच्याकडे बघायला वेळ काढत नाही आहात. उद्या तो मोठा होईल आणि त्याच्या आयुष्यात काय चाललंय हे सांगायला त्याच्याकडे शब्द नसतील. तेव्हा तो तुमच्याशी बोलायचं सोडून देईल. तेव्हा तुम्हाला हा मुक्यांचा बाजार रडवेल,
पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. रघुनाथरावांच्या या शब्दांनी सुमेध आणि राधिकाच्या डोळ्यात अंजन घातले. त्यांना आपली भयंकर चूक जाणवली. खऱ्या जगातील नाती सोडून ते आभासी जगात म्हणजेच व्हर्च्युअल जगात किती गुरफटले होते हे त्यांच्या लक्षात आले. सुमेधने ईशानच्या हातातील मोबाईल काढून घेतला. त्याला जवळ घेतले आणि म्हणाला, "सॉरी पिल्लू, दाखव मला ते चित्र. काय काढलंय माझ्या राजाने?" ईशानच्या चेहऱ्यावर एका क्षणात 1000 वॅटचा बल्ब लागल्यासारखा आनंद पसरला. त्याने चुरगाळलेला कागद सरळ केला आणि तो उत्साहाने बडबडू लागला. त्या रात्री सुमेधच्या घरी टीव्ही आणि मोबाईल बंद होते. अनेक महिन्यांनंतर त्या मोठ्या फ्लॅटमध्ये माणसांच्या हसण्याचा आणि गप्पांचा आवाज घुमत होता. रघुनाथरावांना आज खऱ्या अर्थाने त्या घरात माणूसपण जिवंत असल्याचे जाणवले. तंत्रज्ञानाने आपल्याला जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यातील माणसाशी नक्कीच जोडले आहे, पण दुर्दैवाने याच तंत्रज्ञानाने आपल्याला आपल्या शेजारी बसलेल्या माणसापासून तोडले आहे. सोशल मीडियावर हजारो फ्रेंड्स आणि फॉलोअर्स असण्यापेक्षा घरातल्यांसोबत हसून मारलेल्या 4 गप्पा आयुष्याला खरा अर्थ देतात. माणसांच्या या गर्दीत स्वतःचे आणि कुटुंबाचे घर मुक्यांचा बाजार होऊ देऊ नका. निळ्या स्क्रीनमधून बाहेर या आणि समोर बसलेल्या माणसाच्या डोळ्यात पाहून जगायला शिका, कारण हरवलेला वेळ आणि दुरावलेली नाती इंटरनेटवर पुन्हा डाउनलोड करता येत नाहीत.